नमस्कार मित्रांनो, अजय यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठीच्या इयत्ता तिसरीची 11वा धडा उंदराची टोपी. चला तर मग आपण सुरू करूया. एक होता उंदीर, तो एकदा फिरायला निघाला. त्याला सापडले एक फडके. उंदराला वाटले आपण याची एक छानशी टोपी शिवावी, अगदी राजाच्या टोपीसारखी. मग उंदीर फडके घेऊन धोब्याकडे गेला आणि धोब्याला म्हणाला, धोबी दादा, एवढे कपडे धुवून देता का? धोबी म्हणाला, कसले फडके? मला कुठे आहे वेळ? उंदीर म्हणाला, असे काय, इतके कपडे धुता, त्यात माझे एवढेसे तर फडके, ते धुवायला वेळ नाही म्हणता? थांबा, मी 4 उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो. धोबी घाबरला. तो म्हणाला, बरे बाबा, आण इकडे तुझे फडके. मग धोब्याने फडके धुवून दिले. फडके घेऊन उंदीर गेला शिंप्याकडे. उंदीर शिंप्याला म्हणाला, शिंपी दादा, हे फडके घ्या आणि छान टोपी शिवून द्या, अगदी राजाच्या टोपीसारखी. शिंपी म्हणाला, कसली टोपी? मला कुठे आहे वेळ? उंदीर म्हणाला, असे काय करता, इतके कपडे शिवता, त्यात माझी एवढीशी तर टोपी, ती शिवायला वेळ नाही म्हणता? थांबा, मी 4 उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो. शिंपी घाबरला. तो म्हणाला, बरे बाबा, आण इकडे तुझे फडके. मग शिंप्याने उंदराला छान टोपी शिवून दिली. टोपी घेऊन उंदीर गेला गोंडेवाल्याकडे. उंदीर गोंडेवाल्याला म्हणाला, गोंडेवाले दादा, ही टोपी घ्या आणि छान छान गोंडे लावून द्या. गोंडेवाला म्हणाला, कसले गोंडे? मला कुठे आहे वेळ? उंदीर म्हणाला, असे काय करता, इतके गोंडे लावता, त्यात माझ्या टोपीला 4 गोंडे लावायला वेळ नाही म्हणतात? थांबा, मी 4 उंदीर आणतो आणि तुमची चांगलीच खोड मोडतो. गोंडेवाला घाबरला. तो म्हणाला, बरे बाबा, आण इकडे तुझी टोपी. मग गोंडेवाल्याने टोपीला गोंडे लावून दिले. उंदीर टोपी घालून राजाकडे गेला. राजा दरबारात बसला होता. उंदराने राजाच्या टोपीकडे पाहिले, पण राजाच्या टोपीला गोंडे नव्हते. उंदराला आनंद झाला. मग तो आनंदाने गाणे म्हणू लागला, छान छान छान, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. उंदराची ही बडबड राजाने ऐकली. राजा म्हणाला, शिपाई, आणा ती उंदराची टोपी काढून. शिपायाने ताबडतोब उंदराची टोपी काढून घेतली व राजाला नेऊन दिली. उंदराला राजाचा राग आला. तो पुन्हा गाणे म्हणू लागला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली. उंदराची ही बडबड ऐकून राजाने टोपी उंदराच्या अंगावर भिरकावून दिली. उंदराने टोपी घेतली, डोक्यावर घातली व तो आनंदाने गाणे गाऊ लागला, राजा मला भ्याला, माझी टोपी दिली. असे गाणे गात गात उंदीर तिथून निघून गेला.